गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील लालनगर, नारायणनगर परिसरात गेल्या 15 दिवसापासून पाणी न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज CE2P प्लांटजवळ रास्ता रोको आंदोलन केले. कृष्णा पाईपलाईन योजनेची मोठी पाईपलाईनचे काम सुरू आहे, त्यामुळे त्या भागात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले आहे. संतप्त महिलांनी रास्ता रोको केला. जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे न घेण्याचा पवित्रा महिलांनी घेतला होता. इचलकरंजी शहरामध्ये पाण्याची परिस्थिती बिकट बनली आहे. महासत्ता चौक ते थोरात चौकपर्यंत कृष्णा पाणी पाईपलाईन योजनेची मोठी पाईपलाईन घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लालनगर परिसरामध्ये पाईपलाईनसाठी खुदाई करण्यात आली आहे. त्यामुळे या भागामध्ये गेल्या 15 दिवसापासून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे येथील भागातील नागरिकांसाठी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आज संतप्त महिलांनी CE2P प्लांटजवळ असणाऱ्या महासत्ता चौक ते बिग बाजार रोडजवळ महिलांनी घागरी घेऊन रास्ता रोको करण्यात आला. अचानकपणे रास्ता रोको झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर रास्ता रोको केल्यामुळे वाहनधारक व आंदोलकांमध्ये काही काळ वादावादीचाही प्रकार घडला. सकाळच्या सुमारास हा प्रकार झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल झाले. आम्हाला पाणी सोडत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू ठेवण्याचा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला होता. पाणी न आल्यामुळे महिलांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 1 महिन्यापासून पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे. येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर चिखल होऊन गाड्यांचे अपघात होत आहेत. त्यामुळे पाणी वेळेवर सोडावे व पाईपलाईनसाठी खुदाई केलेले लवकरात लवकर पाईपलाईन घालून हा रस्ता सुरळीत करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी येऊन आंदोलकांना समजून करण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत महापालिकेचे अधिकारी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे न घेण्याचा पवित्रा घेण्यात आला होता. पाईपलाईनसाठी खुदाई करण्यात आलेले काम युद्धपातळीवर करावे व लवकरात लवकर रस्ता करावा अशी मागणी करण्यात आली. भागातील महिला घागरी घेऊन महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी माजी नगरसेवक राहुल खंजिरे, उदय धातुंडे यांच्यासह लालनगर, नारायणनगर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चावीला पाणी नाही. आमच्या उदयदादांना आम्हाला बोर मारून दिलेलं आहे, त्याचं बी पाणी आटलेलं आहे. आम्ही पाण्याला कुठं जायचं? उदयनं आम्हाला सहकार्य भरपूर केलेलं आहे. पाणी सोडून सुद्धा आणि आता पाणी नाही. आम्हाला पाणी नाही. सध्या पडलं पाहिजे. तिने 15 दिवस पाणी नाही आहे. पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं पाणी आम्हाला खाली करा. पाणी ते बी बारीक येत आहे, मोठं येत नाही. कुणाला नाही. 1 तासाचं पाणी गेली अनेक दिवस हा सर्व परिसर, लालनगर परिसर, हा अडकवाली वसाहत, कुष्ठरोग वसाहत, भारतीय नगर, हा जो परिसर आहे हा इथं गोरगरीब लोकांची वस्ती आहे. ह्यांना राहायला 200-250 फुटाची घरं आहेत. पाणी साठवणूक करायची व्यवस्था त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळं ही गोरगरीब लोक सकाळी उठून कामाला जातात. ह्याच्याऐवजी पाणी वेळेवर जर आलं नाही तर त्यांची दिवसभरातली मोलमजुरी बुडते. त्याचबरोबर पाण्याचा गेली 15 दिवस झालं पाण्याचा पाठपुरावा होत नाही आहे. एवढं सगळं पाण्याची योजना आणि पाण्याची तारंब होत असताना प्रशासनाचं, शासनाचं याकडे कुठल्याही पद्धतीनं लक्ष नाही. त्यामुळे आम्ही शासनाचा धिक्कार करतो. जोपर्यंत पाणी इथं सोडलं जाणार नाही, किंबहुना टँकर नाही येणार, लोकांना पाणी पुरवलं जाणार नाही, आता प्यायला सुद्धा या लोकांना पाणी नाही आहे, तोपर्यंत हा रस्ता रोको इथंच आम्ही ठेया मारलेला आहे. नागरिकांनी तक्रार केली, आम्ही व्यवस्था करायचा प्रयत्न करू टँकरना,
द्या, परंतु नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणी असो, नगरसेवक ह्याला कुठं पुरणार आहे? प्रशासनानं, शासनाच्या अधिकाऱ्यांनी, खास करून आमदार खासदारांनी याच्यात लक्ष देणं आवश्यक आहे. कारण का इचलकरंजीची परिस्थिती ही प्रत्येक भागात ही अशीच परिस्थिती आहे आणि अत्यंत पाण्याच्या बाबतीत इचलकरंजी दयनीय आहे. हे जे काम चालू झालेलं आहे रस्त्याचं, अनेक लोक या रस्त्यावर पडत आहेत, लोकांच्या तक्रारी येत आहेत, गाड्या घसरल्या आहेत, कॉन्ट्रॅक्टरचं याच्याकडे दुर्लक्ष आहे, अनेक लोकांच्या चाव्या तोडल्या गेलेल्या आहेत. गेले अनेक दिवस झालं प्रशासनाकडे पाठपुरावा करत असताना कोणतीही याची दखल घेतली जात नाही. आणि आज तर मी अनेक वेळा फोन केले, या लोकांचे फोन बंद आहेत. पाणी काहीतरी करा, निदान प्यायला तर टँकरनं पाणी आणून द्या एवढं सांगितलं तरीही ते लोक फोन उचलायला तयार नाहीत, कोणी फोन घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही सगळे लोक इथं रस्त्या लोकांना या नागरिकांच्या बरोबर, नगरसेवक, माजी नगरसेवक मी असेल, दाटुंडे साहेब असतील, याच्यात आम्ही सगळेजण या महिला भगिनींच्या बरोबर आम्ही इथं बसलो आहे. आणि हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत हे असंच आंदोलन आणि उद्याच्या काळामध्ये या नागरिकांच्या पाठीशी आम्ही राहण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. आज आम्ही पुन्हा एकदा निषेध करतो, लोकांची जी हळहळ व्हायला आहे, दोन्ही बाजूला नद्या आहेत, पाण्याच्या पाईपलाईनचं काम चाललं आहे, परंतु जे लोक म्हणत होते की एक दिवस आड पाणी देतो, 15 दिवस पाणी येत नाही आहे. आणि आमच्याकडनं माहिती घेण्यापेक्षा आम्ही एक वेळ राजकीय आहे म्हणून आमच्यावर आरोप केले जातात, परंतु खऱ्या अर्थानं माझी विनंती आहे प्रशासनाला, पत्रकारांना, इथल्या मीडियाधारकांना की आपण नागरिकांचे हाल आता खऱ्या अर्थानं काय व्हायला लागले आहेत हे जाणून घ्यावेत, म्हणजे आपल्याला या प्रश्नाची व्याप्ती लक्षात येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. गेले 15 दिवस आलं, रोज आम्ही पाठपुरावा करायला, लोकांना पाणी नाही आहे, पाणी तुम्ही सोडा. अधिकारी आज उद्या म्हणत आम्ही आता येईल, उद्या येईल, आता येईल, उद्या येईल, पण पाणी कुठे आलेलं नाही आहे. शेवटी आमच्या समजावून सांगण्याच्या पलीकडे जाऊन लोकांनी आता उद्रेक झाला. लोकांनी उद्रेक केल्यानंतर आम्हाला त्यांच्या सोबत यायला लागलं. मी असू दे, खंजिरे साहेब असू दे, सगळ्यांनी आम्ही बोरची व्यवस्था केल्या, पाण्याची व्यवस्था केल्या, स्वतःचे बोर सुद्धा आमचे आहेत, पण ते सुद्धा पाणी आता बोरचं सगळं संपलेलं आहे. आणि आता लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाही आहे, घरात पाणी नाही आहे, कारण जे बोर आहेत ते आम्ही मारलेले सगळे आटलेले आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि याला जबाबदार सगळे अधिकारी, त्या सगळ्यांचे फोन आता सध्या स्विच ऑफ आहेत. हे लोकांची काय तर व्हॅल्यू आहे, लोकांची काय तर किंमत आहे. इथं बसलेले आहेत लोक, इथं अधिकारी आले पाहिजेत आणि त्यांचं काय असेल ते मनोगत सांगितलं पाहिजे आणि पाण्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. खरं सध्या त्यांचे शासनाचे पूर्ण फोन स्विच ऑफ आहे, हे चुकीचं आहे. त्या लोकांचा जे उद्रेक आहे ह्याच्याशी पाठीशी खंजिरी साहेब असू दे, आम्ही असू दे, आमचे सगळे मित्र असू देत, आम्ही ह्यांच्या पाठीशी राहणार आहे. आम्ही असं इथंच बसणार आहे जोपर्यंत पाण्याचा खुलासा होत नाही किंवा पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही आहे. आणि शासनाने कुठलीही पोलीस स्टेशन असू दे किंवा काय असू दे, जी कारवाई आमच्यावर करायची त्यांनी करावी. वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.